अहिल्यानगर जिल्ह्यातील विखे आणि थोरात यांची सत्ता असलेल्या साखर कारखान्याच्या निवडणुकीत दोन्ही नेत्यांची सहमती पाहायला मिळते। सहकाराच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात न लढण्याचा निर्णय घेतल्याने विखे थोरात यांचा राजकीय संघर्ष टळला असून दोन्ही कारखान्यांशी निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं चित्र आता निर्माण झालंय। पक्ष भूमिकातून आपण निवडणूक लढतोच आहे, तिथे काही कुणी अशी वेगळी भूमिका घेत नाही। तर आतापर्यंत सहकार्याच्या निवडणुकीमध्ये हे आपण पथ्य पाळलेलं आहे आणि मला वाटतं ते त्या दृष्टीने आता संगमनेरमध्ये काय सुरू आहे याची मी काही मला कल्पना नाही, पण प्रवरीमध्ये मात्र निश्चितपणे या निवडणुकीमध्ये सगळ्या सभासदांनी कार्यकर्त्यांनी मोठं आपलं योगदान दिलं आहे। माझी अपेक्षा की निवडणूक बिनविरोध व्हावी। सहकार सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून भूमिका पाहिजे, द्वेषापोटी नाही। जर एखाद्या कारखान्याचा एखादा निर्णय सभासदांच्या हिताचा नसेल तर त्या विरोधात आवाज उठवणं आवश्यक आहे, पण फक्त एका व्यक्तीला विरोध करायचा हे सहकार असू शकत नाही। आणि म्हणून एक संगमनेरमध्ये आमचं संघटन हे वेळोवेळी जिथं जिथं असं वाटतंय की हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा नाही, सभासदांच्या हिताचा नाही, तिथं विपक्ष म्हणून आमदार असतील आणि आमचे पदाधिकारी असतील आवाज उठवत राहणार आहेत।